नमस्कार, मी मृण्मयी. घर या विषयावरचं माझं भावविश्व व्यक्त करण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे. तरी तुम्ही ते ऐका आणि जरूर अभिप्राय कळवा. बदलतं घर. जन्मापासून घर म्हणजे काय ते आठवायला लागले तेव्हा सगळ्यात आधी आठवला तो मोतीपोळ्याचा वाडा. सगळं अगदी अंधूक अंधूक आठवतंय. मग वारकाचा वाडा, मग पांड्यांचा वाडा. अधूनमधून लातूरच्या घराची बांधकामाची गिट्टी आठवली. तेव्हा काम सुरूच होते. गिलावा, सिमेंटचा वास अगदी हवा हवासा वाटला होता तेव्हा. बांधकामासमोर, त्यासाठी लागणाऱ्या किमतीसमोर आम्ही सर्वांनी मिळून अनेक गोष्टी त्यागल्या. मला आठवतंय तसं रोज भाजीला पिठले करणे हे माझं अगदी आवडीचं काम झालं होतं. सरतेशेवटी काटकसरीचे धडे आईकडून मिळतच होते. ते इतके की एकदा डोक्याला गोडे तेल लावून घेतले. घरासाठी आईबाबांनी केलेल्या त्यागाचे आम्ही भावंडेच पहिले साक्षीदार. इतरांचे पाहून आम्हाला लहानपणी घराला स्वतंत्र कंपाऊंड वॉल असावी असे खूप वाटे. पण ते व्हायला आम्हाला पुढील 10 वर्षांची वाट पाहावी लागली. अर्थात जशी मिळकत तशाच घराच्या भिंती उभ्या राहत गेल्या. एका दमात घर होणं फार जिकिरीचं होतं. आमचं घर 6 खोल्यांचं होतं. पण 6 खोल्या आईवडिलांनी घरी ठेवून घेतल्या नाहीत. मला आठवतंय आम्ही त्यातल्या अर्ध्याहून जास्त खोल्या भाड्याने दिल्या होत्या. काटकसरीने भागवाभागवी करीत राहिलो. अभ्यासाची महत्त्वाची वर्षे जेव्हा होती तेव्हा आम्हाला वाटे आता भाडेकरी नसावेत म्हणजे अभ्यासाला स्वतंत्र खोली मिळेल. जेव्हा एक भाडेकरी जाऊन दुसरा येईपर्यंत आम्ही आमचं अभ्यासाचं बाडबिस्तार अगदी 1-2 दिवसासाठी सुद्धा नव्या खोलीत न्यायचो. वडिलांना छान शिक्षिकी नोकरी असूनही आम्हाला ते कधी डोक्यात नेलं नाही. आम्ही अगदी अटीतटीची काटकसर करीतच मोठे झालो. त्यामुळे स्वतः कमावते होऊनही 100 वेळा विचारांती निर्णय घेतो. लातूरच्या घरात फक्त डिप्लोमापर्यंत राहायला मिळाले. पुन्हा इंजिनिअरिंगमुळे हॉस्टेल हे अजून एक तात्कालिक घर मी अनुभवलं. 6x2चा बेड, एक कपाट आणि अभ्यासाचं टेबल. एका खोलीत 4 मुली राहणे असे ते वास्तव्य. हॉस्टेलच्या त्या जागेलाही आपलंसं करून घेतलं मी. छोटीशी गणपतीची मूर्ती सोबत नेहमी असायची. त्याच बेडवर पुढील 7 वर्ष काढली. समोर येत राहिलेल्या साऱ्या आव्हानांना अगदी विनम्रतेने तोंड देत. पुन्हा बसताना उठलं ते नोकरीच्या गावाला. तेव्हाही गादी आणि 4 पिशव्या एवढंच काय ते घर. जागा 12 मुलींमध्ये वाटून घेतलेली. पुन्हा लग्नानंतरचं घर. सुरुवातीचा महाबदलांनी भरलेला काळ लोटला. मग अन्वेदमुळे छोटीशी बेडरूम आम्ही तिघात छान वापरली. पुन्हा नोकरीतील बदलामुळे भाड्याचं घर वाटायला आले. तिथेही आनंद मनात ठेवून मिळेल ती जागा आपलीशी करून घेतली. या इतक्या बदलत्या घरांच्या प्रवासात मात्र स्वतःच्या मनाचा रंग, आकार, सोय गैरसोय होण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळेल किंवा मिळायला हवं असं कधीच मनात आलं नाही. फक्त जे मिळतंय ते आपलंसं करून घे किंवा आपलंसं करून घेत राहणे इतकं सोपं होतं ते. या रगाड्यात एक गुंतवणूक म्हणून मी व सचिननी एक मोठी उडी घेण्याचे ठरवले. ती होती स्वबळावरचं 2 BHK घराची गुंतवणूक. भीती खूप होती जमेल की नाही याची. पण माझ्या आईबाबांनी, सचिनच्या आईबाबांनी आम्हाला आठवते तसे प्रत्यंच्यात आणायला मदत केली. म्हणाले, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चला. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. मग आम्ही सुरुवातीला अंधारात चाचपडत विरोध पत्करत तो प्रवास संपवला. घर मिळेपर्यंत प्रश्नांचे बाण झेलीत राहिले. इतके की घर घेणे या निर्णयावर शंकेची झालर येत होती. परमेश्वर कृपेने घराचा ताबा मिळाला. अन्वेद अधिराची अप्रत्यक्ष साथ मिळत गेली. आता पुढे काय? घर पाहावं बांधून, लग्न पाहावं करून, तसं फर्निचर पाहावं करून अशी म्हण सुचते आहे. फर्निचर हा संबंध एक अध्याय असू शकतो हे मी कल्पिले नव्हते. किमान हे हवं, किमान ते हवं करता करता घराच्या भिंती अगदी सुशोभित अलंकार घालावेत अशा फर्निचरनी सजल्या. घराचं रूप अगदी देखण्या नवरीसारखं दिसू लागलं. त्यातली काटकसर मला अगदी लातूरचं घर होताना जशी केली तशी आठवतीये. अजूनही रंग निवडताना मन खूप धजावत नाही. सगळं स्वप्नवत. आम्हाला रंग निवडायला या असे फर्निचरवाल्यांनी सांगितले तेव्हा कसंसच झालं. आपल्याला आता हे स्वातंत्र्य मिळाले याचे भयंकर अप्रूप वाटले.
मी आणि सचिन एकमेकांना विचारित सांगित होकार देत होतो. प्रत्येक निर्णय आता आपल्याला ठरवायचा आहे या जबाबदारीचं बर्डन नसून आनंद वाटत होता. रोज अंथरूण घालण्यापेक्षा मोठा बेड करू. आजवर स्वतःपुरतं छोटं कपाट मिळायचं, त्यात भागवायचं. पण आता भिंतभर कपाट, तेही स्लायडिंगचं. आणि सेपरेट बाथरूम, मास्टर बेडरूम काय, किचन ट्रॉली काय, चिमणी, देवघर, मुलांची रूम, उगवत्या सूर्याची किरणं कुठे येतील, इथे हा नको तो रंग, टी व्ही युनिट, हे सगळी काटकसरीने पण मोजकं करून घेण्याकडे आमचा कल. हे सगळं मी माझ्या मैत्रिणींकडे, नातेवाईकांकडे पाहिलेलं. आपल्याला असं घर बनवता येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, किंवा मिळावं असा हव्यासही नव्हता. देवघर उभं राहिलं आणि एक वेगळी झळाळी घराला आली. मन अगदी सुखावून गेलं. चालू असलेल्या कामामुळे कशाचीही अडचण वाटली नाही. एकटक पाहत राहावं असं वाटलं. अगदी मी हात फिरवून फिरवून सगळं डोळे भरून पाहत होते. किचनमध्ये आतल्या बाजूची लाइटिंग, पुन्हा वॉर्डरोबमध्ये LED लाइटिंग, हे तर म्हणजे बोनसच. अर्थात त्या केवळ भिंती, फर्निचर नव्हे, तर एक समाधानपूर्वक प्रतिबिंब उमटल्यासारखं वाटलं. वास्तू केवळ 4 भिंती नाहीत असं साऱ्या दिशा सांगू लागल्या. चारी